नमस्कार. मी बोलतोय धनंजय लवांडे. हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. त्याचं नाव आहे माय सेल्फ टू. माय सेल्फ टू म्हणजे मी स्वतः भाग दुसरा. तर मग ते आर-टी-ओला माझं त्यावेळेला सिलेक्शन नाही झालं. बरेचसे माझे मित्र आर-टी-ओ झाले. तर मला आता वाईट वाटणं साहजिकच आहे, की आपण एम-पी-एस-सीपासून आपल्याला नाही मिळालं ते. आणि मग मी त्या भोसरीच्याच ऑफिसमध्ये राहिलो. तर ही अशी सगळी स्टोरी मी ह्यासाठी सांगतोय, की मी डी-एम-ई झालेलो होतो. 12th सायन्सनंतर मी डी-एम-ई केलेलं आहे. आणि आता काय होतं बऱ्याच वेळेला खेड्यातल्या म्हणजे ज्यांना म्हणजे बूट पुसायला कोणी ठेवणार नाही असे लोकं पण कमेंट करतात. तो आला, तो गेला, त्याचं असं आहे, त्याचं तसं आहे. जो आपल्या घरी आपलं उष्ट खाऊन जगत असतो, तो पण आपल्यावर कमेंट करत असतो. तर मी असे बरेच नोकर ठेवले होते शेतावर. ते काही त्यातले चोरटे निघाले. ते पण लोकं कमेंट करतात, "तो असा आहे, तो तसा आहे." ते आपल्या जीवावर खातात. आपलंच राहिलेलं उष्ट खातात आणि ते आपल्यावरच कमेंट करतात. आता असं बोलायला नाही पाहिजे मी, पण मला ती चिडच तेवढी आलेली त्या लोकांची. आणि जे लहान पोरं असतात ती पण कमेंट करतात. तो तिकडे गेला, तो इकडे गेला. म्हणजे ज्या पोरांना अ, काय त्याला म्हणतात, काडीची अक्कल नसते. ते पोरांना घरचे पण संस्कार नसतात, की मोठ्या माणसाला कसा रिस्पेक्ट द्यायचा, काय द्यायचा. आता मी कुठलाही माणूस असू द्या, तो गडी असू द्या किंवा ड्रायव्हर असू द्या किंवा अजून कुठल्या खालची लेवलचा असू द्या, मी त्याला कधीच अरे-तुरे म्हणत नाही. कारण ते आमच्या आईने आणि बापाने असलं आम्हाला कधी शिकवलेलं नाही आहे. मी सगळ्यांनाच रिस्पेक्ट देतो आणि चिडल्यावर मग तो रिस्पेक्ट कशात बदलतो तर ते तुम्हीच विचार करा. तर माझा स्वभाव पहिल्यापासूनच असा म्हणजे थोडासा रागीट पण आहे. तर मला ते अशी वाईट गोष्ट दिसली, की मला स्वतःचा राग आवरत नाही मला मग. तर मला बरीच लोकं त्यावेळेला असं म्हणजे अँग्री यंग मॅनसुद्धा म्हणायचे. कारण ते तरुण रक्त होतं आणि ते खूप असं म्हणजे चिडखोर रक्त होतं. नंतर मग माझ्या संपर्कामध्ये नोकरी करत असताना संध्याकाळी जेव्हा निवांत असायचं, त्यावेळेला एक आमच्या शेजारी एक माणूस होता, तो इस्टेट एजन्सी करायचा. तर तो मला एक दिवस म्हणला, "धनंजय काय करत असतो संध्याकाळी?" म्हणलं, "काही नाही," म्हणलं, "फिरत मित्रांना भेटतो. संध्याकाळी इकडे जातो, तिकडे जातो." म्हणजे म्हणलं, "असं कर ना, माझ्या ऑफिसमध्ये येत जा," म्हणलं. तर म्हणलं, "चला आता मलाही काहीतरी मोठं करायचं होतं. नोकरीवर मी काही समाधानी नव्हतो." मग मी त्याच्या ऑफिसमध्ये जायला लागलो. त्याच्या ऑफिसमध्ये जायला लागलो, तर माझ्या लक्षात आलं, की हा माणूस खूपच गोड बोलतोय. तर मी काय माझ्या व्हिडिओमध्ये नाव घेणार नाही कुणाचं. तर ते खूपच असं गोड बोलून बिझनेस करायचा आणि लोकांना कसं आहे गोड बोललं, की मग त्यांना ते कितीही टाकलं तर चालतं मग. त्यांना असं स्पष्ट बोलणारी माणसं नाही आवडत. तर मग मी विचार केला, की आता आपण तर रागीट आहे, आपलं बोलणं पण असं रफ आहे. काय कधी खानदानी पण असू शकेल गुण. म्हटलं ह्याच्यामुळं आपलाच तोटा होतोय. मग आपण थोडासा स्वभाव म्हटलं चेंज करूया. मग तेव्हापासून मी माझ्या स्वतःमध्ये बदल केला. आणि मग विनाकारण कोणाशी वाईट बोलायला नको, काय नको असं करत मग मी नोकरी करता बरेचसे बिझनेस केले. तर त्याच्यामध्ये मी इस्टेट एजन्सी केली. प्लॉट खरेदी-विक्री त्या सांगवीमध्ये म्हणा, पिंपळे गुरुमध्ये म्हणा. जास्त काही नसतील पण बऱ्यापैकी केलं. त्यानंतर मोटरसायकल जुन्या सेकंड हँड त्यावेळी लोकं घ्यायचा ट्रेंड होता. तर त्या मोटरसायकली विकल्या, कार विकल्या. कारण थोडंसं मला त्यातलं नॉलेज होतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असल्यामुळे थोडी गाड्यांची पण आवड होती. आणि नंतर मग इन्व्हर्टरची एजन्सी होती माझ्याकडे. Amperon बॅटरीची एजन्सी होती. ते हे सगळं नोकरी करता मी करत होतो. तर लोकांना वाटतं की एखादा माणूस कसं काय एवढं करू शकतो. तर मी वेळ कधीच आयुष्यात वाया घालवला नाही. मी 9 ते 5:30 ऑफिसला गेलो की 5:30च्या नंतर माझा काहीतरी पार्ट टाईम बिझनेस चालू असायचा. मग मला सॅटर्डे संडे सुट्टी होती. सॅटर्डे संडे सुट्टी असली की मी सॅटर्डे संडे गावी आईला आणि वडिलांना भेटायला जायचो. त्यामुळं एकच किंवा आई-वडील गावी होते आणि असं वाटायचं जे आहेत तोपर्यंत आपण भेटू. नंतर आता त्यांच्या हयातीनंतर आपण कोणाला भेटणार आहे. त्यामुळं मी दर शनिवारी, रविवारी तेव्हा तरुण रक्त असल्यामुळं बाईकवर जायचो 120 किलोमीटर. शनिवारी जायचो सकाळी, आई-वडिलांना भेटायचो. रविवारी संध्याकाळी पुण्यात परत सोमवारपासून आपलं रुटीन चालू. तर असं आम्ही कधी वेळ न वायाला घालवल्यामुळं बरीचशी आमची प्रगती झाली. तर हा पण व्हिडिओ जवळ-जवळ 5 मिनिटाचा होते. सगळी आयुष्याची स्टोरी काही 2-4 व्हिडिओमध्ये पूर्ण होत नाही. नंतर मग ऑफिसमध्ये 1991ला मी 1994ला मग आमचं लग्न झालं. मिसेस पण इंजिनिअरच मिळाली. मग नंतर 2 कन्यारत्न झाली. एक संयोगिता आणि एक संजना.
मराठी मीडियममध्ये मला त्रास झाला होता. त्यामुळं मग मी काय केलं, असं ठरवलं की यांना इंग्लिश मीडियममध्ये आपण शिकवायचं. दोघींना पण मग आम्ही इंग्लिश मीडियम घातलं. आता ह्याच्यानंतरची जी स्टोरी आहे, ते व्हिडिओ 5 मिनिटाचा झाला आहे. मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा. माझ्या जीवनातले काही बरे वाईट अनुभव आहेत, ते तुम्हाला त्याचा काही उपयोग होईल म्हणून मी हे व्हिडिओ बनवतो आहे. मला पण वेळ आहे आता. त्यामुळं व्हिडिओ बघत राहा, कमेंट करत राहा. काही चुकलं असेल तर सांगा तसं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.